आणि चर्चा आणखी वाढणार आहे, कारण थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा कारनामा पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगावच्या सिताऱ्याने म्हणजे अक्षय तावरे यांनी मात्र या ठिकाणी धुमाकूळ घातला. दोन बलाढ्य संघ आता पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकताना पाहायला मिळतील. मायंबा लोणी, राहुल जोनवाल ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक केलं आणि एक जबरदस्त कामगिरी संतोषजी हिंगे आणि अंकुजी शेकडे साहेबांच्या टीमने कारनामा केला. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रवींद्रजी सर्जेराव कोते पाटील यांचा संघ म्हणजे सुजय पर्वत शिर्डी हा संघ आपल्याला पाहायला मिळालाय. अक्षय तावरे आयकॉन खेळाडू या ठिकाणी म्हणजे दोन्ही आयकॉनने आपलं काम केलंय. पहिल्या मॅचमध्ये दोन्ही आयकॉनने अर्धशतक केलेलं आहे. आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी वसीम यांना आपण पाहतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी आयडॉल ऑलराऊंडर वसीम शेख यांना आपण पाहतोय. मागील मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती, परंतु स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत हर्षल बांगे आणि अकिब बागवान. शिर्डीचेच खेळाडू आहेत हर्षल बांगे. परंतु क्रिकेट आहे, प्रत्येकाला संधी असते. महत्वाची मॅच आणि मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. हर्षल बांगे हे ते नाव आहे ज्यावेळेला ऑक्शन झालं स्थानिक खेळाडूमध्ये सर्वाधिक बोली आणि त्याच्यासाठी चुरस पाहायला मिळाली होती. हर्षल बांगे पहिल्याच बॉलवर षटकार खेळतायत आणि ही मॅच किती चुरशीची होईल याची झलक पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाली आहे. यावेळेला मात्र चांगला बॉल ऑप्शनच्या बाहेर होता, पॉईंटच्या दिशेने स्टीअर केलाय. क्षेत्ररक्षक येतात चेंडूची फेकी करतील तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आणि धावसंख्या 7 वर जाताना पाहायला मिळते. अकिब बागवान येताना पाहायला मिळत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावचे खेळाडू आहेत आणि त्या ठिकाणी देखील खूप मोठ्या प्रमाणावर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे अलीकडच्या कालावधीमधील क्रिकेट स्थानिक खेळाडू आयकॉन आजूबाजूच्या तालुक्यातील आयडॉल खेळाडू अखिल भारतीय स्तरावरील या सगळ्यांना एकत्रित घेऊन खेळण्याचं आहे. केवळ मोठे खेळाडू आहेत म्हणून मॅच जिंकली जाणार नाहीये, सगळ्यांनी एकत्र होऊन खेळावं लागेल. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर थोडेसे बाहेर आले होते आणि हेच गोलंदाजांनी हेरलं आणि ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. पहा हा वाईड यॉर्कर जवळपास करण्याचा प्रयत्न राहिला. पहिल्या मॅच मध्ये नाराज जरूर केलं होतं, परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा यावेळेला फटका हवेत आहे. पाहूया त्या ठिकाणी खाली क्षेत्र एक नंतर पूर्ण केली, दुसरीचा कॉल दिलाय, थांबवलाय आणि एका जावेर समाधान मानावं लागेल. रवींद्र सर्जेराव कोते पाटील संघमालक यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयाचा पुरस्कार असेल. पहा आपल्या संघातील खेळाडूंना प्रोत्साहन या ठिकाणी पारितोषिकांच्या स्वरूपात दिलं जात आहे. पाहूयात इकडे या ठिकाणी वसीम त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 8 धावा धावफलकावर आहेत. 6 षटकांच्या मॅचेस लक्ष वेधून घेत आहेत. रिव्हर्स खेळले, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पार पार पार. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहा अलीकडच्या कालावधीमध्ये 360 ग्राउंडमध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे स्ट्रोक खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात आणि इकडे जर पाहिलं तर हर्षल बांगेने खूप प्रभावित केलंय. हे मैदान जरी नवीन असेल परंतु सांगेल हा तालुका माझा आहे आणि इकडे आवाज माझा सुद्धा होणार हे सांगताना पाहायला मिळतात हर्षल बांगे. यावेळेला एक वेगवान फटका स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने रेस लागली आणि जिंकली बॉलने. हर्षल बांगेने जिंकली आहे. येतोय चौकार. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. पहिल्याच षटकात जर पाहिलं तर तुटून पडले फलंदाज आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा धावफलकावर. मायंबा लोणी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सुजय पर्वत शिर्डी एका बाजूला पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही टीमने आपला एक एक सामना जिंकलाय म्हणजे या सामन्यामध्ये मजा येईल. पाहूया या सामन्यामध्ये विजयी कोण होणार, कोण अधिराज्य गाजवणार या सामन्यावर, याच्यावर सगळ्यांच्या लक्ष लागलेले आहेत. कोणते खेळाडू असतील, कोणते संघ मालक असतील,
त्याचबरोबर कोणते आयकॉन असतील, कोणते आयडॉल असतील, कोणते स्थानिक खेळाडू असतील. प्रत्येक संघाचे काही चाहते असतात, प्रत्येक खेळाडूचे काही चाहते असतात आणि आज जर पाहिलं तर या सगळ्यांना पाठिंबा देण्यासाठी मात्र मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रेक्षकही आले शिर्डीच्या दिशेने. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. आसिफ खतीब येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी राहिली होती. लोणीचेच खेळाडू आहेत. आसिफ खतीब गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. दानिश खतीब, आसिफ खतीब दोन्ही बंधू. मला गेल्या वर्षी देखील या दोन बंधूंचा खेळ चांगला राहिला होता आणि चौथं पर्व या क्रीडा स्पर्धेचं आहे आणि या पर्वात मात्र भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आपकीब यांच्यासाठी टाकलेला हा बॉल पंच आमच्याकडे वळतायत, कळवतात हा व्हाईट बॉल आहे. हा गेला व्हाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची अक्रम. विकेटसाठी बंटी लिंगायत यांच्याकडून आसिफ खतीब यांच्यासाठी 2000 रुपयाचा पुरस्कार आहे. यावेळेला उडवलाय बॉल समोरच्या दिशेने. पाहूया फिल्डर त्या ठिकाणी एफर्ट्स मात्र दाखवत आहेत. कॅच जरी सुटली असेल परंतु चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले तिकडे. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. tenniscricket.in वर या खेळाचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आनंद घेत आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करू. आज मात्र साईबाबांची शिर्डी क्रिकेटच्या रंगात पुन्हा एकदा न्हावून निघताना पाहायला मिळते. कारण शिर्डीला क्रिकेटची देखील परंपरा आहे, स्पर्धांची परंपरा आहे. कारण आज नाहीतर कित्येक वर्ष या ठिकाणी संघ येत आहेत साईबाबांच्या शिर्डीत क्रिकेट खेळायला. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला, सन्मान दिलाय आणि हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. कधी इकडे तर कधी तिकडे, कधी बॅटर तर कधी बॉलर, कधी सुजय पर्व तर कधी मायंबा. अशी मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावर आहेत. पाहूया दोन्ही संघांनी एक एक मॅच आपली जिंकलेली आहे आणि ही मॅच जिंकून पुढच्या फेरीत जाण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही टीमचा असणार आहे. कारण दोन्ही टीम बलाढ्य आहेत या ठिकाणी. असे ओहो, यावेळेला आडव्या बॅटने खेळायचं होतं मात्र स्क्वेअर लेगला, परंतु बॉलने मात्र या ठिकाणी गुंगारा दिलाय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. चेंडू जर पाहिलं तर अगदी खोलवर टाकला गेला. पहिलंच पण बनवलं होतं त्यामुळे या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाली आणि दबाव थोडासा वाढेल. पहा, पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या खऱ्या, परंतु या ओव्हरच्या 4 बॉलमध्ये आसिफ खतीब यांनी केवळ 2 धावा दिलेल्या आहेत. आणि हेच तर क्रिकेट आहे, कधी बॅटरच्या बाजूने जाणारं, कधी बॉलरच्या बाजूने जाणारं. आणि आता जर पाहिलं तर हर्षल बांगेच्या साठी थोडीशी रणनीती बनवलेली आहे, ती मात्र आसिफ खतीबने. रणनीत्या तर बॉलर बनवतात आणि बॅट्समन सुद्धा बनवतात, यशस्वी कुणाच्या होतात हेच या ठिकाणी पाहायचंय. यावेळेला आपण पाहू शकता रणनीती बनवली, रिव्हर्स साठी प्लेअर लावला आणि फटका समोर पाठवलाय. हर्षल भांगे ऑन फायर, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. पहा, आणि हेच आहे क्रिकेट. तुमच्यासाठी रणनीत्या बनवणारच आहे तुमची स्ट्रेंथ पाहून, परंतु त्याच्या विरुद्ध तुम्ही कामगिरी कराल तरी यशस्वी व्हाल. हर्षलने या ठिकाणी केलंय. हे षटक असं वाटत होतं चांगलं चाललंय आणि त्याच वेळेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. 22 वर धावसंख्या पाहायला मिळते. आणि क्रिकेट 11 खेळाडू आहेत, ते मात्र यष्टीरक्षक आणि बॉलर वगळता 9 आहेत आणि आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी ते तुम्हाला उभे करावे लागतात बॅट्समनची स्ट्रेंथ पाहून. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. मागील षटकाच्या तुलनेत हे षटक चांगलं राहिलंय आणि धावसंख्या जर पाहिली 23 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आकिब जुन्नर प्रीमियर लीग मध्ये देखील ॲज अ आयडॉल म्हणून त्यांना मी मागील 2-3 पर्व पाहतोय. आज पाहूया कशा प्रकारची कामगिरी अपेक्षा असणार आहे शिर्डी प्रीमियर लीग मध्ये आकिब बागवान यांच्याकडून. यावेळेला टप्प्याचा बॉल त्याला मिड विकेटला पाठवलाय. पाहूया किती लांब जाईल. हो, लांब लांब लांब, षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा उत्तुंग षटकार. पहा, सुरुवात चांगली झाली होती परंतु त्यानंतर अंतिम टप्प्यामध्ये धावा आल्या आणि धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावर विदाऊट लॉस सुजय पर्व शिर्डीच्या होताना पाहायला मिळत आहेत. मागील मॅचमध्ये एक अफलातून विजय मिळाला आणि त्याने जर पाहिलं तर या ठिकाणी संघामध्ये एक वेगळी चर्चा होते. त्यावेळेला लीग पद्धतीच्या मॅचेस असतात. कोणत्या खेळाडूवर बोली लागणार, कोणता खेळाडू कोणत्या टीममध्ये जाणार, त्यांचा संघ मालक कोणता असणार, त्यांची टीम कोणत्या दिवशी आहे, त्यांच्या टीममध्ये आयडॉल कोण आहे, त्यांच्या टीममध्ये आयकॉन कोण आहे. त्यांच्या टीममध्ये जर पाहिलं
तर कोण या ठिकाणी पाहायला मिळत आहे, कोणत्या हाफला त्यांची टीम असणार आहे आणि त्या दिवशी हाफ मारला जाईल की नाही, मी टीममध्ये असेल की नाही, असलो तरी बॅटिंग बॉलिंग मिळेल की नाही, चर्चा होतात. या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे. या क्रीडा स्पर्धेसाठीचा द्वितीय क्रमांकाचा 1,00,000चा पुरस्कार ज्यांनी दिलेला आहे, कैलास बाप्पू कोते पाटील, प्रथम नगराध्यक्ष शिर्डी यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. या शिर्डी प्रीमियर लीगच्या वतीने आगमन होत आहे आणि स्वागतही केलं जात आहे. कैलासजी बापू कोते पाटील, प्रथम नगराध्यक्ष शिर्डी. तर आता मात्र मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊयात. 2 षटकं संपलेली आहेत. विदाऊट लॉस 29 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. करण कुमारच्या या बॉलवर सरळ बॅटने समोर खेळलाय फटका आणि पाठवलाय सीमारेषेच्या पुन्हा एकदा पार, येतोय चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. क्लास म्हणजे लेदर क्रिकेटचं प्रशिक्षण असावं आणि तो दर्जेदार. सरळ बॅटने एखादा फटका, खेळाडू जर समोरच्या दिशेने फटका खेळतो ना, त्याचं तंत्र पाहण्याजोगतं असतं आणि या ठिकाणी जबरदस्त तंत्र हर्षल भांगे यांचं आपण सध्या पाहतोय. पुन्हा एकदा यावेळेला मात्र फिल्डर कॅच पकडली, परंतु सीमारेषेवर त्यांचा पाय लागला आणि अगदी लगान चित्रपटाची आठवण झाली. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. रवींद्रजी सर्जेराव कोते पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयाचा पुरस्कार देखील आहे. परंतु पाहूयात, मॅच जबरदस्त सुरू आहे. पहिल्या डावात मॅच रंगतदार आली आहे, कारण दोन्ही टीमने एक मॅच जिंकली आहे. करण कुमार यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न, सध्याच्या घडीला राहत्याचा एक स्टार खेळाडू हर्षल भांगे, सगळ्यात जास्त बोली मला का लागली होती दाखवून देताना पाहायला मिळत आहे. तुटून पडलेत. आतापर्यंत 4 चौकार आणि 2 षटकार खेळलेले आहेत हर्षल भांगे यांनी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या वेळेला, परंतु यशस्वी नाहीये आणि इकडे मात्र रोखलं जात आहे. आतापर्यंत पहिल्या 2 बॉलवर मात्र तुटून पडले बॅटर. सरळ बॅटने पहिला स्ट्रोक सरळ खेळला, त्यानंतर मिड विकेटला एक षटकार लगावला आणि तिसरा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजांनी वैविध्यता दाखवली आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत. करण कुमार यांना आपण पाहतोय, आयडॉल खेळाडू म्हणून या ठिकाणी पाहतायत. करण कुमार डुकरे यांना गोलंदाजीसाठी लांबचा रणअप आहे, परंतु हर्षलने आतापर्यंत काय बॅटिंग केली आहे. या वेळेला मात्र थोडासा पुढे बॉल होता, टायमिंग प्रॉपर नाहीये. स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर येत आहेत. एक धाव घेतली गेली, तत्परता दाखवली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे, ती म्हणजे तब्बल 40 धावांवर. 6 षटकांच्या या मॅचमध्ये मात्र 40 वर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन या ठिकाणी होत आहे. शिर्डीच नाही, कोणी राहत्यावरून आले, कोणी श्रीरामपूरवरून आले, कोणी कोपरगाववरून आले, कोणी संगमनेरवरून आले, कोणी लोणीवरून आले. खूप लांबवरून आजूबाजूच्या परिसरातून या प्रेक्षकांनी शिर्डी गाठली आहे, कारण नाईट स्पर्धा शिर्डीत पाहण्याचा एक वेगळाच आनंद आहे. अकीब यांच्यासाठी मात्र एक वेगवान चेंडू, खोलवर टप्प्याचा बॉल चांगला होता, परंतु त्यावर देखील एक धाव या ठिकाणी घेतली गेली आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचली 41 धावा. आज पहिल्याच मॅचमध्ये 132 धावा झाल्या आणि त्या कोणी केल्या? क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध एक मोठी धावसंख्या पाहिजे आणि त्या रणनीतीने मात्र सुजय पर्व शिर्डी ही टीम मैदानात उतरलेली आहे आणि खूप दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक आतापर्यंत, कारण सलामीची जोडी आहे आणि त्यांनी आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे. करण कुमार, हर्षल भांगे, या वेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, फिल्डर थोडेसे दूर आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता पायाला बॉल लागला, तो मात्र समोर गेला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 43 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 3 संपली आहे. धावसंख्या झालेल्या आहेत बिनबाद 43. सुजय पर्व शिर्डी. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओव्हर संपली.
षटक क्रमांक 3 संपलेला आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल 43 धावा धावफलकावर आपला पाहायला मिळत आहेत. आसिफ खतीब पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतील गोलंदाजीसाठी. लक्ष हेच आहे, या जोडीला फोडायचं, आपल्या टीमला मॅचमध्ये पुन्हा एकदा आणायचं आणि त्यासाठी मात्र गोलंदाज प्रयत्न करतायत. चर्चा सुरू झाली ऑप्शनपासून, चर्चा सुरू झाली टीम निवडल्या गेल्या त्यानंतर आणि चर्चा स्पर्धा सुरू झाल्यानंतर जबरदस्त काल निलेश इंगवलेची चर्चा झाली, स्थानिक गोलंदाजांची चर्चा झाली. आकिब बागवान यावेळेला मात्र तुटून पडलेत, बॉल मात्र भिरकावून दिलाय सीमारेषा पार. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे, लाईटचे टॉवर आहेत, त्याच्या लाईटच्या वायर आहेत, त्या वायरवर कोणी बसू नये. सगळ्यांना विनंती असेल, सूचना असतील सगळ्या प्रेक्षकांना, आपण सगळ्यांचं स्वागत आहे. आपण या स्पर्धेचा आनंद घ्या, काही सूचनांची देखील या ठिकाणी आपण दखल घ्या. आता मात्र या ठिकाणी आकिब देखील तुटून पडलेले आहेत. मी या टुर्नामेंटमध्ये का खेळतोय, शिर्डीला का आलोय, दाखवून देत आहेत आकिब देखील. पुन्हा एकदा चांगला बॉल मात्र यावेळेला होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. लॉंग ऑनला फिल्डर अडवतायत बॉल, चेंडूची फेकी करतील, दुसरीचा कॉल दिलाय आणि 2 धावा. पाहूया या ठिकाणी घेत असताना आकिब यांना परतावं लागतंय माघारी. रनआउटच्या स्वरूपात विकेट येताना पाहायला मिळते. सॅमसंग गॅलरी, डांगे बंधू, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. पहा या ठिकाणी हर्षल भांगे आणि त्याचबरोबरने आकिब बागवान 50 धावांची पार्टनरशिप केल्यानंतर रनआउट झालेले आहेत. 50 धावा केल्यात हे खूप महत्वाचं. आणि मैदानाच्या आतमध्ये आजच्या रात्रीत या स्पर्धेचं ज्या खेळाडूने नाव अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चा करायला लावली असा बॅटर मैदानाच्या आतमध्ये बारामतीच्या मोरगावचा सितारा मात्र शिर्डी नगरीमध्ये दाखल झालाय. आणि आज या ठिकाणी 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा कारनामा ज्याने केला बॅटिंगसाठी या मॅचमध्ये मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. चर्चा सुरू होते अगदीच शिरसाट स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणा, महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणा, सध्या NB मध्ये म्हणा किंवा विविध स्पर्धा या षटकार किंगने गाजवलेल्या आहेत. आणि पाहूयात या ठिकाणी पारितोषिक आसिफ खतीब यांच्यासाठी बंटी लिंगायत त्यांच्याकडून विकेटसाठी 2000. पाहूया मॅच फलंदाजीसाठी मागील मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय अक्षय तावरे, बारामती. चांगला बॉल टाकलाय, पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता, हळूवार पद्धतीने स्टिअर केलंय त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने, तिकडे 1 धाव मिळेल. इकडे रनआउटच्या स्वरूपात आलेली विकेट फायद्याची की तोट्याची यानंतर कळणार आहे, कारण अक्षय देखील मैदानात आले, परंतु आकिब देखील चांगले खेळत होते. परंतु हर्षल भांगेने या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने रंग भरले. आणि मी नेहमी नक्कीच म्हणेल, केवळ आयकॉन खेळून मॅच जिंकल्या जाणार नाहीये, केवळ आयडॉल खेळून मॅच जिंकल्या जाणार नाहीये, स्थानिक खेळाडूंना देखील खेळावं लागेल, जसं सध्या हर्षल भांगे खेळतायत आणि सगळ्यांची मनं जिंकतायत. टीमची धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी होते 51 धावा. तर स्ट्राईकवर पुन्हा एकदा हर्षल भांगे यांना आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य शिर्डी नगरीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. आज शिर्डीच्या या स्पर्धेची चर्चा भारतभर होते आणि कैलास बापू आपलं मनापासून आभार. आपण देखील या ठिकाणी आलात. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल, त्याला मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आहे. 1 धाव तिकडे घेतली गेलेली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता जवळ मॅचच्या दिशेने आपण अक्षय तावरे आणि समोर जर पाहिलं तर पुन्हा एकदा आसिफ खतीब. अक्षय यांच्यासाठी अक्षयने मात्र बॉल फाईन लेगला पाठवलाय. अक्षय नावाची रन मशीन यामध्ये मॅच मध्ये देखील सुरू झाली आहे. येतोय चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. 4 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. संपूर्ण शिर्डी नगरीमध्ये चर्चा आहे क्रिकेटच्या खेळाची, युवा शिर्डी ग्रामस्थ यांची आणि शिर्डी प्रीमियर लीगची आणि छत्रपती शिवाजी महाराज चषकाची आणि भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय.
पहिल्यांदाच नव्या मैदानामध्ये नव्या खेळपट्टीवर ही स्पर्धा आली आहे, परंतु चौथ्या पर्वाची स्पर्धा आहे. युवा शिर्डी ग्रामस्थांची स्पर्धा आज महाराष्ट्रभर चर्चेत आहे, कारण तारे सितारे शिर्डी नगरीमध्ये. यावेळेला मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल त्याला मात्र एका धावेमध्ये परावर्तित केलंय आणि बघता बघता या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकं संपल्यानंतर 1 विकेट माघारी परतल्यानंतर सुजय पर्व शिर्डी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 57 धावा धावफलकावर. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. शिर्डीचे अगदी जवळचे मित्र जसे किरण भाऊ कोते यांच्या माध्यमातून संधी मिळते, तसेच या ठिकाणी मारुती पाटील आहेत देखील माझ्याबरोबर आज गुणलेखनाची भूमिका निभावत आहेत. पहा, एक या ठिकाणी युवा शिर्डी ग्रामस्थांनी जी भूमिका दिली आहे प्रत्येकाला ती प्रत्येकाला निभवायची आहे. कोणी एक नसून हे सगळे मिळून आयोजन करतायत, त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक करावं लागेल. 5वं षटक. पहिला बॉल वेगात होता, त्याला मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव चपळतेने घेतली. चेंडूची फेकी चांगली आहे आणि तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 58 धावा धावफलकावर पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे गेली. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आता किरण कुमार डुकरे यांना देखील पाहतोय. करण कुमार यांना आपण पाहतोय. पाहूया करण कशा प्रकारची कामगिरी करतील. एका बाजूला अक्षय तावरे आणि एका बाजूला बहरत असणारे हर्षल भांगे. 14 चेंडूमध्ये 34 वर बॅटिंग करतायत हर्षल भांगे. यावेळेला मात्र फटका फसलाय, बॉल हवेत, परंतु सुदैवी राहिले. अशा ठिकाणी चेंडू पडलाय ज्या ठिकाणी फिल्डर नव्हते आणि त्यामुळे 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. शिर्डीमध्ये क्रिकेटची स्पर्धा, चर्चा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. चर्चा याची आहे की आयकॉन कोण कोण आहेत, चर्चा याची आहे की आयडॉल कोण कोण आहेत, चर्चा याची आहे की मालक कोण कोण आहेत, चर्चा याची आहे कॅप्टन कोण कोण आहेत, चर्चा याची आहे प्रेक्षक कोण कोण येणार, मान्यवर कोण कोण येणार. आणि आज जर पाहिलं तर कृष्णा सातपुते, किरण खोबरे, राहुल जोनवाल आणि अक्षय तावरे हे महाराष्ट्रातील नव्हे तर भारताच्या टेनिस क्रिकेटमधील 4 मोठे सितारे शिर्डी नगरीमध्ये ॲज अ आयकॉन. परंतु आयडॉल देखील तेवढे जबरदस्त आहेत. करण कुमार पुन्हा एकदा, परंतु समोर आयकॉन अक्षय तावरे. अक्षय तावरे, फटका फसलाय, बॉल हवेत, फिल्डर त्या ठिकाणी थोडे दूर राहिले आणि 1 धाव घेत असताना दुसरीचाही प्रयत्न केला आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी बीमरसाठी करण्यात आलेली आहे. पाहूया, तांत्रिकदृष्ट्या देखील आपण सक्षम आहोत आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. IPL आलं आणि IPL नंतर भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलला आणि प्रीमियर लीगचं क्रिकेट मात्र आपल्या टेनिस बॉलमध्ये देखील दाखल झालं. अगदी सुरुवातीला जुन्नर प्रीमियर लीगचं आवर्जून नाव घेतलं जातं आणि त्यानंतर पुणे जिल्हा, नगर जिल्हा मोठ्या प्रमाणावर प्रीमियर लीग होऊ लागल्या. आणि तिथंच नाही तर आता अगदी गावागावांच्या, तालुक्यांच्या, जिल्ह्यांच्या, वाड्यावाड्यांच्या, वस्त्यांच्या, सोसायटीच्या, शाळेच्या, कॉलेजच्या योग्य बॉल होता कळवलं जातोय. योग्य बॉल आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रीमियर लीग होऊ लागल्या. एक कालखंड असा होता 10-15 वर्षापूर्वी एक रन शॉट आहे. हां, तर त्या ठिकाणी 2 धावा ज्या धावून काढल्या होत्या त्यातली 1 धाव कमी केली जाईल. योग्य रीतीने धाव घेतली नव्हती आणि ते पंचांच्या निदर्शनास आलं आणि 1च धाव त्या ठिकाणी मिळेल. पुन्हा एकदा करण, तर समोर अक्षय तावरे. अंतिम टप्पा आहे, प्रयत्न तर दोन्ही बाजूला करावे लागतील. अक्षय तावरे यावेळेला समोरच्या दिशेने 4 धावांसाठी फटका पाठवताना पाहायला मिळत आहेत. अक्षय ऑन फायर. उदय साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. टेनिस बॉलचं क्रिकेट आहे जे आपल्याला दिवसा आनंद देतं आणि रात्री सुद्धा आनंद देतं. उन्हाळ्यात आनंद देतं, पावसाळ्यात आनंद देतं, हिवाळ्यात आनंद देतं.
टेनिस बॉलने आनंद देतं, लेदर बॉलने आनंद देतं, रबर बॉलने आनंद देतं, प्लास्टिक बॉलने सुद्धा आनंदच देतं आणि आज शिर्डीकर या रात्रकालीन क्रिकेटचा आनंद घेत आहेत या मोठ्या स्पर्धेत. अक्षय तावरे यावेळेला बॅकफुटला जात असताना अप्पर कट करतायत. थर्ड मॅनच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. आणखीन एक बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4-4-4-4 चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. यावेळेला बॉलला बाउंस जास्त होता, ऑफ स्टंपच्या बाहेर होता बॉल, बाउंस जास्त होता. अक्षय बॅकफुटला गेले आणि फक्त अप्पर कट करतायत. 68 धावा धावफलकावर पाहिला. करण कुमार. अक्षय तावरे यावेळेला संयमाने बॉलला केवळ पुढे ढकललं. एक धाव तिकडे घेतली गेली आहे पहा आणि इकडे थोडीशी मिक्सफील्ड झाली आहे, परंतु कदाचित पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक घेण्याचा इरादा अक्षय तावरे यांचा दिसतोय आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि धावसंख्या ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 5 संपलेल्या आहेत आणि धावसंख्या झाली आहे 69 धावा. मारुती पाटील आम्हाला कळवत आहेत गुणलेखक. आणि धावसंख्या 69. पाहूया एक ओव्हर बाकी आहे, किती धावा होतील. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओव्हर संपली. एक बक्षीस या ठिकाणी आलेले आहे. आदरणीय कैलास बाबू कोते पाटील मित्रमंडळ यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100 रुपयाचं प्राईज आहे आणि प्राईज आदरणीय आमचे नितीन अण्णा कोते पाटील यांच्या माध्यमातून मिळणार आहे. थँक्यू. अंतिम षटक या ठिकाणी बाकी आहे. पहिल्याच डावात काय जबरदस्त खेळ रंगताना पाहायला मिळतोय. मायंबा लोणी एका बाजूला आहे, संतोषजी हिंगे आणि अंकुशजी शेकडे साहेबांची टीम, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रवींद्रजी सर्जेराव कोते पाटील यांची टीम पाहायला मिळते. सुजय पर्वत शिर्डी. या दोन्ही टीम एक एक मॅच जिंकून या ठिकाणी आता योगेश धोत्रे यांच्या हातामध्ये शेवटच्या षटकातील चेंडू सोपवण्यात आलाय. समोर बहरात असणारे हर्षल भांगे स्थानिक खेळाडू आहेत राहत्याचे, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आयकॉन अक्षय तावरे यांना पण पाहतोय. परंतु क्रिकेट आहे आणि योगेश धोत्रे यांच्याकडे देखील क्षमता आहे, कारण जो कोणी या स्पर्धेत खेळतोय त्याच्याकडे टॅलेंट आहे म्हणून त्याची निवड झाली आहे, त्याच्यावर बोली लागली आहे आणि म्हणूनच त्यांना खेळायला घेतलंय आणि बॉलिंग बॅटिंग दिली जाते. त्यामुळे ज्याला काही दी संधी मिळते त्या संधीचं सोनं करायचं आहे, कारण अलीकडल्या कालावधीमध्ये तुम्ही चांगलं खेळलात, यूट्यूब नावाचं खूप मोठं माध्यम तुमच्यासाठी प्रसिद्ध होण्यासाठी आहे. या संधीचं सोनं घ्या. शिर्डी प्रीमियर लीग. यावेळेला फटकावलाय बॉल, खोलवर टप्प्याचा उडवला आणि पोचवला सीमारेषेच्या पार. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. या षटकाराने 23 धावांवर पोहोचलेले अक्षय तावरे आणि हर्षल भांगे खेळतात 15 चेंडूमध्ये 35 धावांवर. धावसंख्या एकंदरीत जर पाहिली तर होताना पाहायला मिळते ती 75 धावा धावफलकावर. आज लगातार तिसऱ्या मॅच मध्ये धावा होत आहेत आणि हे तर क्रिकेट आहे, ही चुरस आहे. जसजशी ही स्पर्धा पुढे जाईल ना, एका वेगळ्या उंचीवर जाताना पाहायला मिळेल. म्हणूनच युवा शिर्डी ग्रामस्थांची 4थ्या पर्वातील ही स्पर्धा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आणि प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभताना आपल्याला पाहायला मिळालाय. जवळ मॅचच्या दिशेने मानाची स्पर्धा आहे आणि साईबाबांच्या शिर्डी नगरीमध्ये रंगलेली ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अक्षय तावरे समोर जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी योगेश धोत्रे. अक्षयसाठी टाकलेला हा बॉल अक्षयने भिरकावलाय आणि पाठवलाय सुद्धा सीमा रेषा पार. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. तर या मोठ्या फटक्याने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या 81 वर गेली आहे. तुटून पडलेत अक्षय तावरे. या ठिकाणी आपण पाहू शकता ज्यांनी वायफाय सौजन्य या स्पर्धेचं रविभाऊ गोंदकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्पीड मॅक्स
वायफाय त्यांचं या ठिकाणी आगमन झाले. रवी भाऊ आणि त्याचबरोबर शिवाभाऊ गोंदकर यांचंही या ठिकाणी आगमन झालं आणि ग्राउंडवर सगळ्यांसाठी वायफाय फ्री आहे आणि खूप मोठी बाब आहे. त्यामुळे रवी भाऊ गोंदकर साहेब, शिवाभाऊ गोंदकर साहेब आपल्या दोघांचंही युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने शिर्डी प्रीमियर लीगमध्ये केलं जात आहे. हार्दिक 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 असं स्वागत. आणि त्याचबरोबरने संपूर्ण स्पीडमॅक्सचं वायफाय नगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं. अक्षय, यावेळेला अक्षय खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला कव्हर्सला पाठवतायत, क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी, चेंडूची फेकी करतील आणि बॉल थोडासा बाजूला गेला, लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण देखील होत आहेत. अंतिम टप्प्यामध्ये गिअर चेंज केलाय या दोन्ही बॅटरने. अक्षय तावरेचं मैदानात येणं किती महत्वाचं होतं पहा. गोलंदाजांनी या डावात आतापर्यंत एकही विकेट काढलेली नाहीये. आकिब बागवान माघारी परतले ते रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि अलीकडे बॉल बदललेत. म्हणजे आज सिक्सरच्या बॉलवर बॅटर जबरदस्त कामगिरी करतायत आणि सिमेंटची विकेट त्यातल्या त्यात असल्यावर धावा नाही होणार तर काय होणार. आणि धावा होत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर आता एकंदरीत 83 धावा. अक्षय तावरे देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. आता ते देखील 31 धावांवर पोहोचलेत. या मॅचमध्ये सुद्धा मागील मॅचमध्ये अर्धशतक आणि 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा कारनामा अक्षय तावरे यांनी केला होता. यावेळेला पुन्हा बिग हिट, मिड विकेटची दिशा निवडली आहे. याही वेळेला बॉल लांब 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 खूप लांब, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. काय जबरदस्त बॅटिंग अक्षय तावरे. मागे थोडेसे उशिरा बॅटिंगला आले आणि आता पुढे गेले, टेक ओव्हर केले त्यांनी हर्षल बांगेला. 12 बॉलमध्ये 37 याही मॅचमध्ये. आणि धावसंख्या जर पाहिली तर 89 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. काय जबरदस्त लाईव्ह कव्हरेज देखील आपण या स्पर्धेचं पाहतोय. त्यामुळे tenniscricket.in देखील आम्ही कौतुक करू. परंतु स्पर्धा महत्त्वाची आहे, मॅच महत्त्वाची आहे आणि म्हणूनच हे आयोजन सध्याच्या घडीला सगळ्यांनाच आवडतंय. चर्चेत शिर्डी आणि शिर्डीची शिर्डी प्रीमियर लीग. अक्षय तावरे यांच्यासाठी खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले. एक धाव त्या ठिकाणी घेतली आहे. तत्परता दाखवत असताना दुसरी धाव. हो हो, जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली आणि अक्षय तावरे चित्याच्या चपळाईने धावत होते. रेस लागली होती आणि रेस जिंकावी देखील लागते. पाहूया, 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 91 वर पोहोचली आहे. पहा ज्या पद्धतीने या धावा घेतलेल्या आहेत आणि तत्परता फिल्डरने देखील दाखवली खरी. आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना पाहिल्या मिळते. 91 धावांवर अक्षय तावरे 39 धावांवर. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील जर पाहिलं तर अक्षय तावरे जबरदस्त कामगिरी केली होती. किती रन केले अक्षय तावरेने? अक्षय तावरे यावेळेला देखील स्थानिक खेळाडू देखील खूप चांगली कामगिरी करतायत. लॉंग ऑनला बॉल पाठवलाय, एक धाव तिकडे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. त्या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपातील विकेट येताना पाहायला मिळेल. सर बाद कोण होतंय? अक्षय. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता अक्षय तावरे याही मॅचमध्ये चमकले. धावसंख्या झाली आहे 92. 93 धावांची आवश्यकता. परंतु हर्षल बांगेच्या 35 आणि अक्षय तावरे यांच्या 40 धावांची खेळी त्यांनी देखील या ठिकाणी केलेली आहे आणि सगळ्यांनाच प्रभावित केलं. परंतु या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता मायंबा लोणी ठेवते, कारण त्यांनी पहिल्या मॅचमध्ये 132 केल्या होत्या. त्यामुळे हे शक्य आहे. पाहूया काय होईल. त्या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय पालघर जिल्ह्यातून शिरगावचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय आमचे घनश्याम मोरे बाबलीच या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो सरपंच साहेबांचं. आणि विशेष करून आता विनंती असेल की ज्यांचं जर मार्गदर्शन आपल्याला सातत्याने आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेला लाभलं जातं आणि त्यांचं मार्गदर्शन लाभल्यानंतर आमच्या संपूर्ण युवा शिर्डी ग्रामस्थांसाठी एक प्रकारची एनर्जी येते. ते आदरणीय कैलासबापू कोते पाटील यांच्या माध्यमातून 1 लाख रुपयाचं बक्षीस द्वितीय क्रमांकासाठी आहे. मी विनंती करेन बेल्लेकर सर, कैलास बापू कोते पाटील साहेब प्रथम नगराध्यक्ष यांच्याच शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस होईल. साई टायटन्स, साई मंगल पोल्ट्री राहता आणि हॉटेल निवांत या दोन्ही टीमचा या ठिकाणी टॉस होणार आहे. 2 आयकॉन म्हणजे किरण खोबरे, कृष्णा सातपुते हे या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा या मॅचकडे असतील. बेल्लेकर सर, कॅप्टन टॉससाठी यायचं, दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित या. चला, टॉस केल्यानंतर आपण या ठिकाणी त्यांचं मनोगत निश्चयप्रमाणे आपण घेणारच आहोत. त्यामुळे विनंती असेल, चला लवकरात लवकर आपण या ठिकाणी यावं.
तर सुरुवातीला आपण या ठिकाणी आदरणीय कैलासबापू कोते पाटील प्रथम नगराध्यक्ष यांचा सन्मान या ठिकाणी आमच्या युवा शिडी ग्रामस्थांच्या माध्यमातून अगदी आपण करणार आहोत. तर विनंती असेल की आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावा. युवा शिर्डी ग्रामस्थांच्या माध्यमातून हा सन्मान आहे, तर आपण या ठिकाणी समोर येऊन आपला सन्मान आपण स्वीकारावा. साईश गोंदकर आणि शुभम कोते यांना विनंती असेल, आपल्या दोघांच्या शुभ हस्ते युवा शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने हा सन्मान आहे. चला आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. मला ताराचंद भाऊ कैलासबाबू एक गोष्ट खूप आवडते या सगळ्या मित्रपरिवाराची, की युवा शिर्डी ग्रामस्थ म्हणून तरी स्पेशली कोणाचं नामोल्लेख स्पेशली नाही की चला एकच कोणातरी सारखं नाव किंवा काय आवडतच नाही, कुठल्याच मित्राला आवडत नाही. एकच गोष्ट आहे की आमची सामाजिक संघटना आहे ना, तर सगळ्यांची नावं समोर आली पाहिजे. सगळ्यांचं कष्ट आहे, कारण एकट्या डुकत्यातून निश्चितप्रमाणे ही संघटना उभी राहिलेली नाही आहे. हा त्या पाठीमागचा हेतू निश्चितप्रमाणे आहे. तर या ठिकाणी कैलासबापूंचा सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया त्यांच्यासाठी. त्यांचा सन्मान या ठिकाणी अगदी आपण संपन्न करतोय. टॉससाठी चला ना, टॉससाठी अजूनही कॅप्टन उपस्थित झाले नाही आहेत. परत एकदा विनंती असेल आपण या ठिकाणी ताबडतोब टॉससाठी यायचे. त्यानंतर खास करून पालघर जिल्ह्यातून आदरणीय आमचे बाबलिंगे उपस्थित आहेत, लोकनियुक्त सरपंच मोरे साहेब, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. बाबांचंच निमंत्रण होतं असं आपण म्हणूया, म्हणून सरपंच साहेब उपस्थित झालेले आहेत. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की दोन्ही संघांचे कॅप्टन परत एकदा पुकार आहे. कॅप्टन वेळेत येत नाहीयेत. स्पीड मॅक्स आमचे रविशंकर गोंदकर पाटील दाजी, तर या ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खरं स्पीड आहे, म्हणजे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाईव्हसाठी खूप मोठं योगदान मिळालं. कारण सुगरण किती चांगले असू द्या, मसाला तितका ताकदीचा असावा लागतो. तसं लाईव्हचं कामकाज करत असताना इथे स्पीड नेटचं जे आहे ना, हे किती 100 MBPS आहे का, 300 MBPS, बाप रे, एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होती. आमचे छोटे बापू, त्याबरोबर आदरणीय शिवभाऊ गोंदकर यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. तो टॉस करू सुरुवातीला आपण, आणि टॉस संपन्न झाला. टॉस हॉटेल निवान ऑन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. थँक्यू. सन्मान होतोय. शोभांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. छोटे बापूंना विनंती, हा त्यांचाही सन्मान आहे. सन्मान आहे. चंदू सर एक गोष्ट आवर्जून सांगेल, म्हणजे कुठे कंटाळा आला ना तर व्यासपीठावरून बसायचं. इतकं एनर्जी नाही ते, म्हणजे तुम्ही सगळं काही विसरून जाता. यांच्या गप्पा, यांचे जे काही फ्रेश, सगळे फ्रेश होतात इथं. आणि छोटे बापूंचा चेहरा पाहिला ना फ्रेश होतो माणूस. मी भाग्यवान आहे की आज सकाळच्या सत्र त्यांचं दर्शन मला झालं. मी मोठा भाग्यवान. तर मी आता विनंती करेन कैलास बापू कोते पाटील यांना की आपण थोड्याशा शुभेच्छा स्पर्धेला या ठिकाणी द्याव्यात. नाही, थोड्याशा द्याव्या शुभेच्छा, विनंती. आज शिर्डी शहरामध्ये युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने IPLच्या धर्तीवर या ग्राउंडवर या सगळ्या युवा ग्रामस्थाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सगळे सहकारी यांनी अत्यंत देखणं असं ग्राउंड उभं केलं. त्याबद्दल सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं, सगळ्यांनी, बसलेल्या सगळ्या लोकांनी. कारण हे जे ग्राउंड होतं ते साईबाबा संस्थांचं होतं. युवा ग्रामस्थाचे सगळे मान्यवर साईबाबा संस्थांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेले आणि हे ग्राउंड जर पाहिलं असेल तर कमीत कमी माझ्या मते 300 ते 400 ट्रॅक्टरच्या पलीकडे डंपर, एवढी मेहनत इथून सगळा कचरा काढला. आणि उद्या शिर्डीकरांच्या मुलांसाठी किंवा इथल्या जे क्रिकेट खेळतात त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारचं ग्राउंड उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल
शिर्डी युवा ग्रामस्थांचं मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर सातत्याने 12व्या वर्षामध्ये पदार्पण करीत असताना शिवाजी महाराजांचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम या युवा संघटनेने केलं. त्याचबरोबर सामाजिक कामाची बांधिलकी या नात्याने त्यांनी अनेक प्रकारचे उपक्रम राबवले. त्यामध्ये रक्तदान शिबिर घेतलं, सामाजिक काम केलं, वयोवृद्ध लोकांसाठी सेवा करण्याचं काम केलं. अनेक प्रकारचे उपक्रम घेऊन दरवर्षी शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने कुठला तरी उपक्रम हाती घ्यावा या उदात्त हेतूने एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम घेण्याचं शिर्डीकरांना भाग्य लाभलं. आणि आज आपण बघतोय का लाईव्हमध्ये कमीत कमी 20-25 हजाराच्या पुढं रोज त्यांना लाईक भेटतात किंवा लोक बघतात. आणि अशाच प्रकारच्या शिर्डीमध्ये आज एवढा उत्कृष्ट चांगल्या प्रकारचं मैदान करण्याची जबाबदारी आणि चांगल्या प्रकारचं IPL भरवण्याची जबाबदारी या युवा ग्रामस्थांनी दिली. त्याबद्दल माझ्या वतीने आणि शिर्डीकरांच्या वतीने आणि युवकांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो. मनापासून धन्यवाद. विनंती असेल आपण या ठिकाणी सर्वांनी स्थानापन्न व्हावं आणि विनंती असेल परत एकदा ओर टू कॉम बॉक्स. थँक्यू. दरम्यानच्या काळामध्ये ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यांचं आगमन होते. माजी उपनगराध्यक्ष आदरणीय इलेजाता कोते पाटील उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर आमचे ऋतुभाऊ होते मनसे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद मनोज बेल्लेकर सर. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित असणारी शिर्डी प्रीमियर लीग छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 आपण पाहत आहात. मॅच 2 बलाढ्य संघांमध्ये आहे. एका बाजूला जर पाहिलं तर मायंबा लोणी धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी या ठिकाणी उतरलेले मैदानाच्या आतमध्ये 93 धावांचा पाठलाग करायचा. आणि तो पाठलाग करत असताना पहिला एक मोठा षटकार आल्यानंतर जी महत्त्वाची विकेट पाहिजे होती ती विकेट आली. म्हणजे राहुल जोनवाल या मॅचमध्ये लवकरात लवकर माघारी परतलेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वसीम शेख मराठवाड्यातील एक नामवंत खेळाडू आहेत. व्यावसायिक दर्जाच्या मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना आपल्याला पाहायला मिळतात. आज पाहूया कशा प्रकारची कामगिरी ते या ठिकाणी करतील, कारण 93 धावांचा पाठलाग करायचा. आणि या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता, खेळपट्टी पाहता, सिक्सरचा बॉल पाहता या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. परंतु गोलंदाज यावेळेला फटका समोरच्या दिशेने, पॉवर प्ले भेदणारा फटका वसीम यांच्या बॅटमधून येतोय. खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी लोणी एक्सप्रेस म्हणजे दादाबाई शेख यांना आपण गोलंदाजी करताना पाहतोय. संघमालक रवींद्रजी सर्जेराव कोते पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे. दादाबाई यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय खरे, परंतु समोर जर पाहिलं तर आसिफ खतीब आणि वसीम शेख त्यांच्या जोडीला आहेत. दादाबाई यावेळेला पूल करताना पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे, परंतु फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि लगेच तत्परतेने थ्रो देखील केलाय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल ती म्हणजे 11 धावा धावफलकावर. 2 बलाढ्य संघांमधील लढत आहे आणि शिर्डी नगरीमधील एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आजचा दिवस शिर्डीकरांसाठी खूप महत्त्वाचा. ही स्पर्धा चर्चेत राहील शिर्डी, कारण शिर्डी सातत्याने वर्षभर चर्चेत असते. का तर साईबाबांच्या दर्शनासाठी भारतातून आणि जगभरातून साई भक्त शिर्डी नगरीमध्ये येत असतात. आणि आज जर पाहिलं तर क्रिकेट हा देखील शिर्डीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं किंवा आयोजित केलं जातं. रात्रकालीन स्पर्धा याही अगोदर कित्येक वर्ष या ठिकाणी खेळवल्या गेलेल्या आहेत आणि आज पुन्हा एकदा रात्रकालीन स्पर्धा आपण पाहतोय. शिर्डी प्रीमियर लीगच्या वतीने युवा शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने हे भव्य दिव्य आयोजन शिर्डीमध्ये आपल्या भेटीला. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येतात त्या ठिकाणी आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. धक्का बसतो या ठिकाणी दुसरा, म्हणजेच आसिफ खतीब आउट. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. एक बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. प्रथम नगराध्यक्ष आदरणीय कैलासबाबू कोते पाटील मित्र परिवार नितीन कोते पाटील यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी बक्षीस आहे 2424. 2424चं प्राइज राहील. लागोपाठच्या 3 विकेटला, लागोपाठच्या 3 विकेटसाठी 2424 24 24 24 हे बक्षीस राहणार आहे. थँक्यू.
रवींद्रजी सर्जेराव कोते पाटील यांच्याकडून विकेटसाठी 1,000 रुपयाचा पुरस्कार होता आणि हा पुरस्कार मात्र या ठिकाणी प्रत्येक विकेटसाठी होता आणि या षटकात जर पाहिलं तर 2 विकेट घेतलेल्या आहेत दादाबाई यांनी आणि या धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या 11 झाली आहे। या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 5 षटकं निर्धारित आणि त्यामध्ये धावा करायच्या आहेत म्हणजे 82 होऊ शकतात। या मैदानात काही होऊ शकतं, प्रयत्न करावे लागतील आणि आता जर पाहिलं तर वसीम शेख आणि त्यांच्या जोडीला आपण पाहू शकता देवीदास वदक यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। प्रत्येकाला सिद्ध करायचं आहे, संधी मिळाली ही स्पर्धा खेळण्याची, संधीचं सोनं प्रत्येकाला करावं लागेल। बॅट आणि बॉलचं हे युद्ध आपल्याला आवडतं, लहानपणापासून आत्तापर्यंत या खेळाने आपल्यावर गारूड केलंय। मग क्रिकेट लेदर बॉलचं असू देत किंवा क्रिकेट टेनिस बॉलचं असू देत, माझ्या मते टेनिस बॉलचं क्रिकेट लेदर बॉल क्रिकेटपेक्षा आपल्याला जास्त आवडतं कारण ते आपण खेळलेलं असतं लहानपणापासून आत्तापर्यंत। इथे व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय आदरणीय आमचे विजूभाऊ कोते उपस्थित झालेत, मनापासून स्वागत आहे। त्याचबरोबर आदरणीय आमचे धीरज संकलेजा यांच्या ठिकाणी आगमन होते, मनापासून स्वागत, धन्यवाद। ओव्हर टू कॉम्बॉक्स। भन्नाट वेगात या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला, ज्या वेगात चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला, ओ हो 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 काय वेगात चेंडू येताना पाहायला मिळालाय आणि कौतुक करावं लागेल गोलंदाज आणि गोलंदाजाच्या वेगाचं। आपण पाहू शकता अखिलेश सिंग नाशिक एक्सप्रेस म्हणून देखील ओळखले जातात। भारतातील भल्या भल्या स्पर्धा अखिलेश यांनी गाजवल्यात, आज शिर्डीमध्ये दाखल झालेत। वेग ही त्यांची ओळख आहे, वेगात खोलवर टप्प्याचा चेंडू परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळेल। भन्नाट वेगातील गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते। सुजय पर्व शिर्डी संघासाठी अखिलेश सिंग यांना आपण पाहतोय, परंतु दुसऱ्या बाजूला वसीम यांना या वेगाचं उत्तर द्यावं लागेल कारण दोघेही जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये दोघांची एक महत्त्वाची भूमिका आहे। ॲज अ आयडॉल म्हणून दोघेही खेळतायत, दोघांनाही सिद्ध करायचंय। वसीम या ठिकाणी जर पाहिलं तर आम्ही आभारी आहोत सूर्या बेकरी विजय गोंदकर साहेबांचे। हो हो पुन्हा एकदा वेगात चेंडू परंतु अचूकतेवर नव्हता, पंच वाईट बॉल घोषित करतायत। एक एक धाव खूप महत्वाची आहे। हा गेला व्हाईट बॉल, बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची अकरा। या ठिकाणी प्रवीण उर्फ पप्पूभाऊ शेजवळ विनंती असेल आपण मंचावर यायचे, आपलं हार्दिक स्वागत आहे शिर्डी प्रीमियर लीग मध्ये। जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा प्रचंड वेगातील गोलंदाजी करतायत, समोर अखिलेश परंतु समोर आहेत वसीम। या वेगाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आहे परंतु त्या ठिकाणी फिल्डर 2 ताळमेळ नव्हता या ठिकाणी आणि हो 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 बाद होईल की नाही त्या ठिकाणी चर्चा होती परंतु विकेट तर आलीच आहे आणि ती देखील एक महत्वाची विकेट या ठिकाणी येते। तिसरा धक्का थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी। थँक्यू। या ठिकाणी तुकाराम दादा मुखेकर भूमी चार्जर टेक्नॉलॉजी ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून अगदी खास शेतकऱ्यांसाठी खूप सुंदर अशी खते औषधे जी बनवली जातात आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, कालही होते आजही आहेत आणि इथून पुढे सातत्याने असणार आहेत। तर तुकाराम दादा मुखेकर यांचं मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या वतीने माझ्यासाठी एक प्रेमाची भेट आली, त्यांचे मनापासून कौतुक। थँक्यू व्हेरी मच। ओव्हर टू कॉम्बॉक्स चंदू सर। जबात आपण मॅचच्या दिशेने अंकुशजी शेकडे यांचा बॅटिंगसाठी टीमचे ओनर देखील आहेत आणि तेच बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत। 93 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे खरा। ही 30 टीम आहे ज्या टीमने मागील मॅचमध्ये 132 धावा बनवल्या होत्या 6 ओव्हरमध्ये। या मॅचमध्ये 93 बनवायच्यात, काही विकेट गेल्यात परंतु हार म्हणून चालणार नाही, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील। परंतु समोर जर पाहिलं तर सध्या अखिलेश सिंग आग ओकताना पाहायला मिळत आहेत, जबरदस्त गोलंदाजी होते। ओ हो 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 याही वेळेला दांडी 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 गुल बोल्ड। संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी। प्रत्येक विकेटसाठी रवींद्रजी सर्जेराव कोते पाटील संघ मालक सुजय पर्व शिर्डी यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार आहे आणि आपल्या खात्यामध्ये या ठिकाणी 1000 जमा केलेत अखिलेश सिंग यांनी। तर या ठिकाणी या विकेट
स्टंप सौजन्य म्हणा, त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच सौजन्य म्हणा, DN स्पोर्टचे धनंजयजी जाधव साहेब यांचा मी विशेष कौतुक करू. आणि शिर्डीमध्ये खूप मोठं शोरूम आहे, स्पोर्ट्सचं मोठं दालन पाहायला मिळत आहे DN स्पोर्ट्सचं. त्यामुळे धनंजयजी जाधव साहेबांचा आम्ही आभारी आहोत. सिक्सर बॉलचे आभारी आहोत. या स्पर्धेसाठी जे बॉल त्यांनी उपलब्ध केलेत. स्पीड मॅक्स वायफाय रविभाऊ गोंदकर यांचे आम्ही आभारी आहोत. त्याचबरोबर सूर्या बेकरी विजयभाऊ गोंदकर यांचे आम्ही आभारी आहोत. त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी डॉक्टर गोरे हॉस्पिटल यांचे आम्ही आभारी आहोत राहता. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर साई मिठा स्वीट्स, साई समर्थ टायर्स, हेमंतजी गोंदकर यांचे आम्ही आभारी आहोत. त्याचबरोबर साई मिठा स्वीट्स, दत्तात्रय कोते पाटील उर्फ छोटे बापू यांचे आभारी आहोत आम्ही हे सगळे. आणि त्याचबरोबर आमचे सगळे बक्षीस दाते त्यांचेही मनापासून आभारी आहोत. कारण आज शिर्डी क्रिकेट खेळते आणि संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय कशा प्रकारचं क्रिकेटचं आयोजन आहे. माझ्या मते आजूबाजूच्या गावातून तालुक्यातून प्रेक्षक देखील किंवा आयोजक देखील इकडे आलेले आहेत. कशा प्रकारे ही स्पर्धा आयोजन केले गेले आहे हे पाहण्यासाठी. गणेश या ठिकाणी ऑन साईडच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळला जातोय. गणेश शिरोळे मागील मॅच मध्ये चांगलीच कामगिरी केली होती. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतील. पारितोषिक मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यांचाही उल्लेख आपण या ठिकाणी जरूर करू. कारण ओव्हर नंबर 2 या ठिकाणी आपण पाहतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा धावफलकावर आहेत. प्रयत्न करावे लागतील. प्रसाद लोढा आलेले आहेत आमच्या बरोबरीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुणलेखनासाठी. आणि बघता बघता या ठिकाणी दुसऱ्या ओव्हरमध्ये अखिलेश सिंगची गोलंदाजी चर्चेचा विषय राहिला. आणि 2 षटकांचा खेळ संपतो आणि 2 षटकं संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. आणि विकेट जर पाहिलं तर 4 माघारी परतलेल्या आहेत. इकडे प्रतिस्पर्ध्यांना कुठेतरी सुजय पर्व शिर्डी संघाने बॅकफुटला पाठवलंय. परंतु मॅच संपली आहे का नाही. 4 ओव्हरमध्ये अजूनही कमबॅक होऊ शकतं आणि त्यासाठी षटकार चौकारांची मालिका खेळावी लागेल. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा अक्षय तावरे आता आलेले आहेत गोलंदाजीसाठी. परंतु फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील. ही संधी आहे त्यांच्यासाठी देखील. कारण अजूनही जर पाहिलं तर बॅटिंगसाठी दोन्ही बॅटर एका बाजूला जर पाहिलं तर रमेश शिरोडे आणि अंकुश शेकडे यांना आपण पाहतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. रमेश शिरोळे प्रयत्न करावे लागतील. मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. मॅच संपलेली नाहीये. दोन्ही टीम हेच या ठिकाणी त्यांचं म्हणणं असेल की ही सुद्धा मॅच जिंकायची आणि आपली जागा पुढच्या फेरीसाठी पक्की करायची आहे. कारण हा फॉर्मॅट वेगळा आहे. गेल्या काही वर्षात या फॉर्मॅटला अगदी जुन्नर प्रीमियर लीग म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर 70-70 बिग बॅश या फॉर्मॅटला पुढे आणलं गेलं आणि खूप यशस्वी झालंय. कारण 5 मॅच एका दिवसात असतात. ओहो, अक्षय तावरे आल्या आल्या मात्र चांगला चेंडू या ठिकाणी प्रस्तुत केलाय. टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉल बाहेर कट झाला. लेग कटर पाहायला मिळालाय आणि खूप चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. परंतु गोलंदाजी जरी चांगली होते, फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील. त्याचं उत्तर द्यावं लागेल कारण जिंकायचंय. यावेळेला मात्र फटका समोरच्या दिशेने. फटका फसलाय. फिल्डर येतात त्या ठिकाणी आणि कॅच घेतली आहे. अक्षय तावरे आपल्या नावावर विकेट सुद्धा लिहिताना पाहायला मिळत आहेत. विकेट. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी केवळ 16 आहे आणि 5 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 22 बॉलमध्ये 77 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. म्हणजे मॅच थोडीशी दूर गेली आहे परंतु प्रयत्न करावे लागतील. आणि आता येतात बॅटिंगसाठी महेश खंडागळे. या जोडीला प्रयत्न या ठिकाणी करावे लागणार आहेत. आणि या स्पर्धेसाठी या आज पहिल्याच मॅचमध्ये
132 धावा झाल्या आणि त्याचं कारण एक आणखी होतं ते म्हणजे सिक्सरचा बॉल वापरला जातोय आणि सिक्सरच्या बॉलवर खूप सारे सिक्स देखील जाताना पाहायला मिळत आहेत. ओहो, आणखीन एक चांगला बॉल. म्हणजे सिक्सरचा बॉल फक्त बॅटरसाठीच आहे असं काही नाहीये. बॉलर सुद्धा चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करेल तर मात्र त्यांच्यासाठी देखील खूप काही आहे. आणि इकडे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. मॅचवर हळूहळू पकड मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. शिर्डी प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. यावेळेला देखील आपण पाहू शकता कव्हरच्या दिशेने हा चेंडू पाहायला मिळेल. आज जर पाहिलं तर तिन्ही मॅचमध्ये मोठ्या धावसंख्या झाल्या. दुसऱ्या मॅचमध्ये पाठलाग झाला, पहिल्या मॅचमध्ये पाठलाग नाही झाला. या मॅचमध्ये जर पाहिलं तर टीम थोडीशी दूर आहे. मायंबा लोणी विकेट गेल्यानंतर देखील कमबॅक करावं लागेल. कुणाला तरी खेळपट्टीवर थांबावं लागणार आहे. ही लीग पद्धतीच्या मॅचमध्ये एक फायदा असतो, तुम्हाला संधी असते. एखादा सामना जरी तुम्ही पराभूत झाला तर तुमच्याकडे एक संधी असते. यावेळेला आपण पाहू शकता बॅट मात्र या ठिकाणी फिरवली आहे, परंतु बॉल यष्टिरक्षकांकडे जाईल. आणि कित्येक टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं पहिली मॅच पराभूत होऊन सुद्धा संघ जिंकलेले आहेत. आणि प्रीमियर लीगचा हाच फायदा आहे, कारण पहिल्या मॅचमध्ये बऱ्याच संघांचं कॉम्बिनेशन होत नाही. कॉम्बिनेशन होण्यासाठी वेळ लागतो. कॉम्बिनेशन जर झालं तर मात्र संघ जिंकताना पाहायला मिळतात. यावेळेला फटका आहे मिड विकेटच्या दिशेने आणि तिकडे फिल्डर पोहोचताना पाहायला मिळाले. आली आहे विकेट. हर्षल बांगे कॅच घेत आहेत. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. या ठिकाणी खूप चांगली बॉलिंग म्हणावी लागेल. गोलंदाज अक्षय तावरे 2 विकेट घेतल्या आणि केवळ 1 धाव खर्ची केलेली आहे. कौतुक करावं लागेल त्यांचं देखील. लगातार 3 षटकारांसाठी पुरस्कार आहे. नवयुवक प्रतिष्ठान संतनगर संदीपजी कोते पाटील, अजयजी वारोडे आणि शिवाजी हुंदे यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 2100 रुपयाचा पुरस्कार असेल. पाहूया काय होईल. म्हणजे 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जर पाहिली तर केवळ 17 आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता बरीच दूर गेली आहे, परंतु प्रयत्न मात्र या ठिकाणी करावे लागणार आहेत. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. अखिलेश पुन्हा एकदा बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. प्रचंड वेगातील गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. मागील ओव्हरमध्ये देखील त्यांचा वेग जाणवला, परंतु इकडे जर पाहिलं तर सुरुवातीला राहुल जोनवाल यांनी एक षटकार खेळला, त्यानंतर ते माघारी परतले आणि टीम मात्र बॅकफुटला पाहायला मिळते. एका मागोमाग विकेट घेतल्या आणि त्याचबरोबरीने जर पाहिलं तर सुजय पर्व ही टीम प्रतिस्पर्ध्यांवर हावी होताना पाहायला मिळते इकडे. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये, प्रयत्न करावे लागतील. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल निघालाय कव्हरच्या दिशेने, तिकडे 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी प्रीमियर लीगचं 4थं पर्व आपण पाहतोय, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024. शिर्डीमध्ये एक मानाची प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा आज मात्र रंगताना पाहायला मिळते आणि अख्खा महाराष्ट्र पाहतोय शिर्डी प्रीमियर लीग. यावेळेला देखील एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पॉईंटच्या दिशेने जाईल. 1-2 ने काम होणार नाहीये. षटकार चौकारांची आवश्यकता आहे. या परिस्थितीमध्ये विकेट माघारी परतल्यात आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी रिक्वायर रन रेट वाढलाय. आजच्या प्रमाणे उद्या देखील या ठिकाणी बलाढ्य संघ पाहायला मिळतील, त्याची उत्कंठा आपल्या सगळ्यांना असणार आहे. यावेळेला आपण पाहू शकता स्ट्रोक तर समोरच्या दिशेने खेळलाय. प्रयत्न मात्र बॉल अडवण्याचा त्या ठिकाणी होतोय. चांगली फील्डिंग पाहायला मिळाली आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आजच्या प्रमाणे उद्या देखील या ठिकाणी जबरदस्त मॅचेस रंगताना पाहायला मिळतील. हो हो, वेग आणि वेगाचा अंदाज आलाच नाही. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. उद्या या ठिकाणी हा गेला व्हाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची अकरा. पुन्हा एकदा आपण पाहू शकता
अखिलेशचा वेग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. या ठिकाणी आपण पाहू शकता उद्या या ठिकाणी या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर साई 11 शिर्डी खेळताना पाहायला मिळेल. आयकॉन असतील अमोल डुबे आणि कर्णधार असतील घनश्याम सोनेजी. उद्या या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील साई निर्माण ग्रुप आणि श्रमिक मित्र मंडळ नाशिक, रविराज आहिरे आयकॉन आणि कर्णधार मंगेश राशीनकर. सगळ्यात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. हो प्रचंड वेगातील चेंडू पाहायला मिळाला. उद्या मुंबई लायन्स देखील खेळताना पाहायला मिळतील, ज्याचे आयकॉन आहेत मनसूर शहा आणि कर्णधार आहेत विशाल कोते. तर उद्या या ठिकाणी फ्रेंड्स 11 कोऱ्हाळे युवा शिर्डी ग्रामस्थांच्या या शिर्डी प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळतील आणि आयकॉन आहेत योगेश पवार, तर संघनायक आहेत भूषण उघडे. तर या सगळ्या दिग्गजांना उद्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील, म्हणून चुकू नका उद्याचा शिर्डी प्रीमियर लीगचा दिवस. पुन्हा एकदा प्रचंड वेग. मॅच थोडीशी दूर गेली आहे, परंतु मॅचमध्ये जान टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज प्रयत्न करतायत, परंतु 1-2ने काम नाही होणार आहे. मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील. लेग बाईच्या स्वरूपातील धावा इकडे कळवल्या गेल्या आणि बघता बघता या ठिकाणी 4 षटकांची सांगता होताना पाहिलं मी. ते धावसंख्या झाली आहे केवळ 26 धावा. तर एक पारितोषिक आहे. नवयुग प्रतिष्ठान संतनगर, संदीपजी कोते पाटील, अजयजी वराळे आणि शिवाजी फुंदे 3 षटकार जर लगातार लगावले गेले तर 2100 रुपयाचा पुरस्कार यांच्याकडून असणार आहे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी प्रीमियर लीग. नक्कीच शिर्डीमध्ये येणं, शिर्डीमध्ये क्रिकेट खेळायला मिळणं प्रत्येकासाठी, मी तर म्हणतोय स्थानिक खेळाडूंना जेवढी उत्कंठा आहे ना, तेवढीच आयकॉनला सुद्धा आहे, तेवढीच आयडॉलला सुद्धा आहे. शिर्डीत यायला मिळणं, शिर्डीत क्रिकेट खेळायला मिळणं, शिर्डीत समालोचन करायला मिळणं ही देखील मोठी गोष्ट आहे. म्हणजे आमच्यासाठी सुद्धा ही सौभाग्याचा क्षण आहे की शिर्डीसारख्या ठिकाणी या ठिकाणी येणं आणि समालोचन करायला मिळणं. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय खरा, परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळेल अक्षय तावरे. या मॅचमध्ये देखील हर्षल भांगेने सुरुवात केली खरी, अक्षय तावरेने काय फिनिश केलाय हा सुद्धा डाव आणि एक मोठी धावसंख्या प्रतिस्पर्धी संघाच्या विरुद्ध उभी केली. शिर्डी वही आते हैं जिन्हें बाबा बुलाते हैं. साईबाबाची शिर्डी आणि आज साईबाबांची शिर्डी क्रिकेटच्या रंगात न्हावून निघताना पाहायला मिळाली आहे आणि प्रेक्षकही आनंद घेत आहेत या दिवस रात्र पद्धतीच्या आयोजनाचा. यावेळेला थोडासा टप्प्याचा बॉल होता, पॉईंटच्या डोक्यावरून खेळलाय, बॉल निघालाय सीमारेषच्या दिशेने, अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल जाईल बऱ्याच कालावधीनंतर चौकार येतोय. तर 4 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आज जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस. जसजशी स्पर्धा पुढे जाईल चर्चा अख्ख्या नगर जिल्ह्यात, चर्चा पश्चिम महाराष्ट्रात, महाराष्ट्रभर शिर्डीमध्ये कोण कोण जिंकलंय याची चर्चा आहे. परंतु इकडे जर पाहिलं तर दादाबाई शेख वेगवेगळे धाटणीचे चेंडू टाकताना पाहायला मिळत आहेत. नगर जिल्ह्यातील एक नामवंत गोलंदाज आहेत दादाबाई. गेली कित्येक वर्ष त्यांनाही आम्ही खेळताना पाहतोय आणि ही स्पर्धा ते गाजवताना पाहायला मिळत आहेत. व्हेरिएशन आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये, परंतु समोर जर पाहिलं तर महेश खंडागळे आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं राहुल त्रिभुवन ही जोडी आहे. बॅटची गडा घेत चेंडू पाठीमागे जाईल आणि धाव मात्र त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जाईल. धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 5 औपचारिकतेच्या दिशेने निघालेली ही मॅच. 93 धावांचा पाठलाग करायचा होता. धावसंख्या फक्त आहे 32. 6 विकेट परतलेले आहेत माघारी. लीग पद्धतीच्या मॅच म्हटल्यानंतर जेवढे खेळाडू महत्त्वाचे, तेवढे आयकॉन महत्त्वाचे, तेवढे कॅप्टन महत्त्वाचे, तेवढेच आयडॉल महत्त्वाचे आणि तेवढेच मालक सुद्धा महत्त्वाचे आणि तेवढेच प्रेक्षक सुद्धा महत्त्वाचे. यावेळेला आपण पाहू शकता पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न, परंतु नाही. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या पुन्हा पुढे जाते. बघता बघता 5 ओव्हरचा खेळ एक चेंडू मात्र या ठिकाणी बाकी असणार आहे. दादाबाई पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात आपल्याला. प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत. प्रेक्षक गॅलऱ्या आवर्जून त्यांच्यासाठी आहेत. हो, पुन्हा एकदा दादाबाईंचं व्हेरिएशन. बघता बघता 5 ओव्हरचा खेळ संपलाय. मॅचवर पकड मिळवली आहे सुजय पर्व शिर्डी टीमने, म्हणजे रवींद्रजी सर्जेराव कोते पाटील यांच्या टीमने. तर पाहूया, पहिल्या मॅचमध्ये मायंबा लोणी सुद्धा चांगली खेळली होती आणि त्यांना सुद्धा संधी आहे. ओव्हर संपली.
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. राजेंद्र राऊत शेवटच्या षटकासाठी औपचारिकता आहे केवळ मॅचची, परंतु त्यातही छाप सोडण्याचा प्रयत्न बॅटरचा आहे. पहिलाच बॉल केलाय पूल, होतोय सक्सेसफुल, येतोय षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. महेश खंडागळे यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, परंतु मी महेश खंडागळे या नावाची छाप सोडणार. या मॅचवर त्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा पूलचा फटका पाहिला मिळतोय, प्रयत्न त्या ठिकाणी आणि हातात जातोय. विकेट येताना पाहिला मिळते आणि उत्तर दिले या ठिकाणी राजेंद्र राऊत यांनी. महेश माघारी परत आहेत. विकेट. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. करण कुमार डुकरे त्यांना पाहायला मिळत आहेत. अंतिम टप्प्यामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. औपचारिकता या मॅच मधील आज जर पाहिलं तर साईबाबांच्या शिर्डीमध्ये क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. साईबाबांच्या शिर्डीमध्ये सगळ्यांचं स्वागत असणार आहे. शिर्डी प्रीमियर लीग आणि शिर्डी प्रीमियर लीगचा चौथा पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु चौकार येतोय. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी केवळ औपचारिकता, परंतु हे जे स्ट्रोक आहेत ना पुढल्या मॅचसाठी तुम्हाला आत्मविश्वास देतील आणि तो प्रयत्न या ठिकाणी बॅटर करतायत. पुन्हा एकदा बिग हिट, परंतु यावेळेला टायमिंग नाहीये. बॉल हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि राजेंद्र राऊत मात्र या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये प्रभावित करतायत. काही विकेट घेत आहेत आणि या खेळाडू माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. चर्चा आहे शिर्डी प्रीमियर लीगची, चर्चा आहे युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित या स्पर्धेची, छत्रपती शिवाजी महाराज चषकाची. कुणाला मिळणार बुलेट गाडी, कुणाला कोणत्या मालकाला मिळणार स्प्लेंडर, कुणाला मिळणार टीव्ही, कुणाला मिळणार फ्रीज. म्हणजे प्रेक्षक तर आनंद घेणारच आहेत, मालकांना सुद्धा या ठिकाणी मालामाल केलं जाईल, खेळाडूंना देखील या ठिकाणी मालामाल केलं जाईल. म्हणजे ही स्पर्धा सगळ्यांसाठी आहे, मालकांसाठी आहे. जिंकले तर मालक सुद्धा इकडनं पारितोषिक घेऊन जाणार आहेत, खेळाडू सुद्धा इकडे मालामाल होणार आहेत आणि त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी माझ्यामध्ये लकी ड्रॉ सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही किती रुपयात? 10 रुपयात आपण या ठिकाणी या आणि जाताना आपल्या स्वतःच्या सायकलवर बसून जा. त्यामुळे त्यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी आहे. सायकल सौजन्य प्रसादजी शेळके पाटील आणि अमृतजी गायके पाटील यांचा असणार आहे शिर्डी प्रीमियर लीगमध्ये आणि त्याचाही लाभ घ्यायचा. म्हणजे इकडे फक्त क्रिकेट नाही तर सर्व काही आहे, त्यामुळे प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती, या शिर्डी प्रीमियर लीग पहा आणि आनंद घ्या आणि विजयी सुद्धा व्हा. आणि इकडे एका षटकात तिसरी विकेट राऊत साहेबांची मात्र या ठिकाणी राहते. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता एकही गोष्ट जमाना आलाय का तुला, तू जर ग्राउंड मध्ये नाही शाळेत कसा या पठ्यात आणि या ठिकाणी औपचारिकता या मॅचची जरूर होती आणि ती या ठिकाणी संपताना पाहायला मिळते. सुजय पर्वत शिर्डी संघ जबरदस्त कामगिरी करत असताना लगातारचे दोन्ही मॅच जिंकलेला आहे. विजयी संघाचं अभिनंदन. अक्षय तावरे काय जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळाली आहे.
आणि सुपर 8 मध्ये दाखल होतोय आजच्या दिवसामध्ये सुजय पर्व शिर्डी, रवींद्रजी सर्जेराव कोते पाटील आणि कंपनी. अभिनंदन. पुढची मॅच लगेच सुरू करायची. चला, कोणताही विलंब करायचा नाहीये. दोन्ही संघ लगेच हस्तांदोलन या ठिकाणी करतील आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी ह्या दोन्ही टीम आणि शिस्त पाहायला मिळते. मॅच संपली. आता मात्र आपण एकमेकांचे मित्र आहोत हेच आपल्याला दाखवायचं आहे. हस्तांदोलन या ठिकाणी एकमेकांशी होताना पाहायला मिळतंय आणि लगेच दुसऱ्या दोन्ही टीम चला लगेच मैदानात, कोणताही विलंब न करता लगेच मैदानात.